नमस्कार. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. माझ्यासोबत आहेत प्राध्यापक प्रज्वल साखरदांडे. प्राध्यापक प्रज्वल साखरदांडे हे इतिहासाचे प्राध्यापक असून गोव्यातील पर्यावरण आणि पुरातत्वीय वारसा या चळवळीतील देखील ते सक्रिय कार्यकर्ते आहेत. गेली 30 वर्ष गोव्यात महादाईचा विषय गाजतो आहे. त्या महादाई बचाव अभियानचे देखील ते सक्रिय कार्यकर्ते असून आता कर्नाटकाला महादाई दिल्याच्या पार्श्वभूमीवर सेव्ह महादाई सेव्ह गोवा फ्रंटचे ते एक सक्रिय कार्यकर्ते देखील आहेत. आणि या फ्रंटने केंद्र सरकारने कर्नाटकाला जे कळसा भांडुरा प्रकल्पाचं पाणी वळवण्यासाठी DPR दिला आहे तो मागे घेण्यासाठी गोवा सरकारने केंद्र सरकारकडे जावं आणि पंतप्रधानाकडून ती मागणी मान्य करून आणावी, यासाठी त्यांनी 16 जानेवारी ही तारीख देखील सरकारला दिली आहे. या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी चर्चा करतो आहोत. सर, आपलं स्वागत. नमस्कार. काय कारण आहे की गेली 30 वर्ष महादाई बचावचा लढा चालू आहे, परंतु ही लढाई आपण हरताना दिसतो आहोत? महादाई ही गोव्याची जीवनदायिनी आहे, लाईफलाईन जी आपण म्हणतो ती आहे. आता आम्ही इथेच बसलो आहे महादाईच्या काठावर पणजीत. पण महादाई म्हणजेच मांडवी हा कुठेतरी जो कनेक्ट आहे, म्हणजे महादाई म्हणजेच मांडवी हे मला वाटतं अनेक लोकांना माहीत नाही आणि त्याची माहिती करण्याचा प्रयत्नही कधी मला वाटतं होत नाही. सो ज्या तऱ्हेने हा लढा पुढे जायला हवा होता, म्हणजे एक स्टेट वाईड आंदोलन जे आता आम्ही प्लॅन केलं आहे, 16 जानेवारी आम्ही डेडलाईन दिली आहे. सो तो लढा राईट फ्रॉम 1997 पासून चालू आहे. पण ज्या रीतीने आता कर्नाटकाचे लोक वगैरे, कर्नाटका सरकार ज्या रीतीने दे कम टुगेदर, युनाईट होतात, तसे आपण गोवेकर युनाईट झालो नाही महादाई विषयावर. ॲक्च्युली हा ज्वलंत असा विषय आहे, म्हणजे हा व्हेरी इम्पॉर्टंट टू द व्हेरी एक्झिस्टन्स ऑफ गोवा असा विषय असून सुद्धा महादाई नदी ते कर्नाटका गव्हर्नमेंट इज ट्राईंग टू डायव्हर्ट, नॉट शेअरिंग, डायव्हर्ट टुवर्ड्स कर्नाटका. त्या महादाईचा नॅचरल फ्लो, तिचा उगम कर्नाटकात आहेत हे मी मान्य करतो, देगांवे गावात. नंतर उगम झाल्यावर त्याचे जे अनेक ट्रिब्युटरीज आहेत, कळसा, भांडुरा. सो भांडुरा जो त्याची जी ट्रिब्युटरी आहे ती गोव्याच्या सुर्ला गावातून, सत्तरीच्या सुर्ला गावातून गोव्यात प्रवेश करते आणि नंतर आम्ही तिला महादाई म्हणून ओळखतो आणि उस्ते गावात तिचा प्रवाह वाढतो आणि आता इथपर्यंत तिचं माउथ ऑफ द मांडवी रिव्हर, माउथ ऑफ द महादाई रिव्हर, इथेच आपण बसलो आहे. इनफॅक्ट ॲट द माउथ ऑफ द मांडवी रिव्हर. सो आता डायव्हर्ट कर्नाटका गव्हर्नमेंटचा एक षडयंत्र आहे की ही रिव्हर जी नॅचरल कोर्स गोव्यामध्ये होतो तो डायव्हर्ट करून मलप्रभेत तिला नेण्याचा, पळवून नेण्याचा मी म्हणेन, आणि टू प्रोव्हाइड असं ते म्हणतात ड्रिंकिंग वॉटर टू धारवाड अँड हुबळी. तर मला तसं वाटत नाही, कारण दॅट इज जस्ट यूज अन एक्सक्यूज. ॲक्च्युअली शुगर लॉबी प्लांटेशन्स आहेत, त्यांची सरकारला, कर्नाटका सरकारला फायनान्शियल वगैरे आर्थिक मदत इलेक्शनच्या टाइम सगळे होतात. सो त्या लॉबीला प्रोटेक्ट करण्यासाठी, प्लस सेंट्रल कर्नाटका गव्हर्नमेंट गिव्स 28 MPs टू द सेंटर. सो नॅचरली सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांचं पलडं भारी, म्हणजे पॉलिटिकल राजकीय त्यांचं पलडं भारी आहे आणि आपलं वी आर पॉलिटिकली नेग्लिजिबल. आम्ही फक्त 2 MP सेंटरला देतो. तो गोव्याचा राजकीय स्थान सेंटरच्या दृष्टीने फारच नेग्लिजिबल आहे आणि ह्याच्यासाठी हे सगळं षडयंत्र आणि हे पॉलिटिकल आहे, सगळं पॉलिटिकली मोटिवेटेड हे चालू आहे सगळं. पण आपण बघितलं इतक्या वर्षामध्ये की कुठल्याही राजकीय पक्षाने ज्या प्रकारची इच्छाशक्ती दाखवायला पाहिजे होती तशी दाखवलेली नाही, म्हणून देखील हे सगळं घडून आलं आहे असं वाटतं का? डेफिनेटली. कारण आय वुड से, मी असं म्हणेन की सगळेच राजकीय पक्ष हॅव फेल्ड टू डिलिव्हर ऑन दिस इश्यू.
आणि गोव्याच्या संदर्भात तर त्यांना काहीच त्याचं हे नाही, कारण गोवा इज ॲज आय हॅव सेड पॉलिटिकली नेग्लिजिबल. आम्ही फक्त 2च MPs देतो सेंट्रलला. सो तो गोव्याला महागाई मिळाली नाही मिळाली, डायव्हर्ट झाली तर सेंट्रलला त्याचं काहीच देणं घेणं नाही. आणि प्रेझेंट सेंट्रल गव्हर्नमेंट इज लुकिंग ॲट द 28 MP आणि फोर्थकमिंग लोकसभा इलेक्शन, म्हणून हा सडनली इश्यू परत आता द ओनली होप जो आम्हाला होप आहे तो म्हणजे द भांडुरा प्रोजेक्ट शुड नॉट बी कम्प्लिटेड. आणि पर्यावरण दृष्ट्या म्हणजे EC क्लिअरन्स त्याला कर्नाटक गव्हर्नमेंटला जरी त्यांनी DPR प्रोजेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंट वॉटर रिसोर्स मिनिस्ट्रीला सबमिट करून त्यांनी अप्रुव्हल मिळवलं आहे त्याच्यावर, पण भांडुरा प्रोजेक्ट कंप्लीट झाला नाही. आणखी आमचं सुप्रीम कोर्ट म्हणजे महादाई बचाव अभियानतर्फे जे आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये याचिका दाखल केली त्यात क्लिअरली म्हटलं की नो कन्स्ट्रक्शन विल बी अलाउड इन द कळसा भांडुरा ट्रिब्युटरी. अँड थर्डली त्यांना पर्यावरणीय जो दाखला पाहिजे म्हणजे EC क्लिअरन्स ते मिळालं नाही. आणि फॉरेस्ट क्लिअरन्स दिस इज व्हायटल बिकॉज सह्याद्रीमध्ये ते आहे महादाई वाईल्ड लाईफ सेंच्युरी आणि इट इज व्हेरी व्हायटल फॉरेस्ट क्लिअरन्स इन परमिशन. सो तो त्यांना दाखला मिळाला नाही. दॅट इज द ओनली रे ऑफ होप फॉर गोवा. आणि मी असं अपील करतो ह्या माध्यमातर्फे इन गोवाच्या माध्यमातर्फे मुख्यमंत्र्यांना की त्यांनी प्राईम मिनिस्टरचं इंटरव्हेन्शन सीक करून त्यांना हे कॉन्स्टिट्युशनली अप्रूव्ड आहे की इफ द वॉटर डिस्प्यूट इज गोइंग ऑन इन फेवर ऑफ वन स्टेट अँड इट इज हार्मिंग अदर स्टेट देन द प्राईम मिनिस्टर हॅज द राईट टू इंटरव्हीन अँड सॉल्व द मॅटर. आता इंटरव्हीन अँड सॉल्व द मॅटर शुड बी इन आवर फेवर बिकॉज 81 किलोमीटर्स महादाई आमच्या गोव्यामध्ये वाहते अँड आवर 6 तालुकास पाणी पुरवठा जो होतो आपण जेव्हा नळ ओपन करतो तेव्हा जो फ्लो आपल्याला जे टॅप वॉटर मिळतं ते महादाई आहे. पाण्याचा प्रश्न आम्हाला निर्माण होणार, धारवाड आणि हुबळीला नाही, कारण त्यांना बेनी हल्ला हा तो डॅम आहे ते तिथे जर ट्रान्सफर त्यांनी केलं डायव्हर्ट केलं ते बेनी हल्ला दे कॅन प्रोव्हाइड वॉटर फॉर धारवाड अँड हुबळी. गोव्याची महादाईची जे नॅचरल कोर्स आहे तो डायव्हर्ट करण्याची काहीच गरज नाही. म्हणजे महादाईचं पाणी हे समुद्रात वाहून जातं असा जो काही अपप्रचार केला जातो तो चुकीचा असून महादाई जर कर्नाटकात वळवली तर गोव्यामधल्या 6 तालुक्यांना पिण्याच्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. या समस्येकडे प्राध्यापक प्रज्वल साखरदांडे हे लक्ष वेधतात. ही चर्चा आम्ही पुढे नेणारच आहोत. वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा इन गोवा 24 तास. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहेत प्राध्यापक प्रज्वल साखरदांडे, गोव्यातील ज्येष्ठ पर्यावरणवादी, आणि आम्ही चर्चा करतो आहोत सध्याच्या बहुचर्चित महादाई या विषयावर. सर, आपण सांगितलं की एकूण नेमकं काय घडतं आहे, यामुळं काय घडणार आहे. गेली 30 वर्ष महादाईचा मुद्दा आपण गाजवतो आहोत. महादाई बचाव अभियान ही यातली तर प्रमुख एक संघटना आहे. गोव्यातील इतरही पर्यावरणवाद्यांनी महादाईवरील अन्यायाकडे वेळोवेळी लक्ष वेधलेलं आहे. असं असतानाही गोव्यातील पर्यावरणवादी महादाईची लढाई हरले आहेत. काय कारण असावं की पर्यावरणवाद्यांना हा प्रश्न ठोसपणे मांडण्यासाठी काही अपयश आलं असावं का? काय झालं असावं? पर्यावरणवादी किंवा महादाई बचाव अभियान किंवा सेव्ह महादाई सेव्ह गोवा फ्रंट हरले आहेत असं मी म्हणणार नाही, कारण प्रयत्न तर चालूच आहेत. आता हे सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांचं आणि सरकारचं लक्ष आम्ही टू दिस पॉईंट वेधलेलं आहे की दे हॅव टू गेट EC क्लिअरन्स, फॉरेस्ट क्लिअरन्स, सो सह्याद्री बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट, मग वॉटर डिस्प्यूट ट्रायब्युनलसुद्धा त्यांनी काय म्हटलं आहे, शेअरिंग म्हटलं आहे, डायव्हर्ट म्हटलं आहे. त्या 2 शब्दांना वेगळा अर्थ आहे. शेअरिंग म्हटल्यावर आम्ही शेअर करणार वॉटर्स, डायव्हर्ट म्हटल्यावर पूर्ण महादाई विल बी डायव्हर्टेड टू कर्नाटका असं अजून झालेलं नाही म्हटलं. सो वी आर स्टील होपफुल. ॲक्च्युली पर्यावरणवाद्यांनी आणि प्रेस, आय वुड ऑल्सो लाईक टू ॲप्रिशिएट प्रेस ह्या विषयावर त्यांनी जे हा काय म्हणतात ते दे हॅव रिअली कॅप्ट दिस इश्यू अलाइव्ह थ्रू प्रेस, प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडिया. ॲक्च्युली त्यांचं वी हॅव टू बी ग्रेटफुल अँड थँकफुल टू द प्रेस बिकॉज एव्हरी डे महादाईचा प्रश्न त्यांनी
फर्स्ट पेजवर आणि हेडलाईन्सवर इलेक्ट्रॉनिक मीडियानी एव्हरी टाइम त्यांनी हे नेलं आहे. अँड सो आम्ही हरलो ना. निर्मला सावंत, मॅडम निर्मला सावंत ह्यांनी महादय बचाव अभियानची स्थापना केली, कारण मिस्टर चव्हाण म्हणून ते कर्नाटकात त्या जे बॉर्डर एरियातले जे काय आय थिंक ही वॉज MLA, त्यांनी मॅडम निर्मला सावंतला 1996मध्ये कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी सांगितले की असं कर्नाटकचं सरकारचं प्लॅन आहे की दे वॉन्ट टू कन्स्ट्रक्ट 7 डॅम्स फॉर हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट अँड दे वॉन्ट टू डायव्हर्ट द वॉटर्स ऑफ मादई टू मलप्रभा बेसिन. मलप्रभा जी गोव्यात वाहत नाही, ते कर्नाटकाचंच वाहते, खानापूर. सो तेव्हा मॅडम निर्मला सावंत काँग्रेसच्या प्रेसिडेंट होत्या आणि त्यांनी मग अवेअरनेस केलं आणि त्यांनी कर्नाटकामध्ये जाऊन मिटिंग्स घेतल्या आणि नंतर त्यांनी 1997मध्ये महादई बचाव अभियानची स्थापना केली अलॉंग विथ डॉक्टर नंदकुमार कामत, राजेंद्र केरकर सर. मला निमंत्रित केलं गेलं त्या महादई बचाव अभियान ह्याचे. प्रकाश पर्वेकर, असं आम्ही एक ग्रुप केला तयार, तो रजिस्टर केला त्यांनी मॅडम निर्मला सावंतनी. मग ती केस आम्ही सुप्रीम कोर्ट, तिने स्वतःचे पैसे खर्च करून म्हणजे सगळं टाइम एनर्जी देऊन मॅडम सावंती ती केस कोर्टात, सुप्रीम कोर्टामध्ये नेली आणि सुप्रीम कोर्टावर तेव्हापासून हा ज्युडिशियली हा लिगल लढा चालू आहे. प्लस ॲट द सेम टाइम ॲक्टिव्हिझम वॉज गोईंग ऑन. महादय बचाव अभियानचे स्ट्रीट प्लेज, आणि प्रदीप आमोणकर म्हणून त्यात नाही हयात नाही, त्यांनी स्ट्रीट प्लेज तयार केले. मग आम्ही थ्रू आवर रायटिंग्स आणि हे सगळी सिन्स 97 इट इज गोईंग ऑन. आता सेव्ह गोवा, सेव्ह महादय फ्रंट ह्याच्यातर्फे ज्याचे फाउंडेशन महेश मांबरे आणि ॲडव्होकेट हृदयनाथ शिरोडकर यांनी केलं, त्यांनी आम्ही 1 नोव्हेंबर 2019मध्ये एक महामोर्चा सेक्रेटरीएटवरती नेला आणि रस्ते अडविले. आणि सो महादईचा मुद्दा जो परत तो चालूच आहे. आपण हरलो नाही आहोत. सो वी आर फायटिंग द इश्यू अँड दिस इश्यू इज व्हेरी क्रुशियल टू गोवा. अगर त्यांनी ते डायव्हर्शन, दे वर सक्सेसफुल, दे आर, इफ दे गेट सक्सेसफुल इन डायव्हर्टिंग द वॉटर्स ऑफ द महादय, गोवा विल बी फिनिश्ड. गोवा विल बी टोटली फिनिश्ड. सो द सेंट्रल गव्हर्नमेंट and the Goa जे प्रेझेंट गोवा गव्हर्नमेंट आहे त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत की महादय वॉटर शुड नॉट बी डायव्हर्टेड. पॉलिटिक्स तुम्ही करू नका, आम्हाला पॉलिटिक्स नको आहे. आम्ही हे सगळे जे पर्यावरणवादी, नन ऑफ देम आर पॉलिटिशियन्स. आम्हाला पॉलिटिक्स नको आहे. हा राजकीय मुद्दा तसा नाही आहे. इट कॅनॉट बी युज्ड फॉर पॉलिटिकल पर्पजेस असं मी म्हणेन. सो विच द कर्नाटका गव्हर्नमेंट इज डुईंग अँड द सेंट्रल गव्हर्नमेंट इज फॉलिंग अ प्रे बिकॉज ऑफ 28 MPs. कर्नाटका गव्हर्नमेंट त्यांना 28 MPs देतो, म्हणूनच हा सगळं पॉलिटिकल षडयंत्र सगळं. पण यातून काही कायदेशीर मार्ग निघेल असं वाटतं तुम्हाला? कायदेशीर उपाय आहे काही? ॲक्च्युली कायदेशीर उपाय सुप्रीम कोर्टने ऑर्डर सुद्धा देऊन, म्हणजे गोवा सरकारने सुद्धा केस लढवली होती सुप्रीम कोर्टमध्ये. नंतर ती त्यांनी मागे घेतली. मग परत फाईल केलं पिटिशन, मग कंटेम्प्ट पिटिशन फाईल केलं. आम्ही सुद्धा केलं कंटेम्प्ट पिटिशन. हे सगळं चालू असतानाच हा लढा आय थिंक शुड बी सक्सेसफुल म्हणत नाही, शुड बी सक्सेसफुल इफ द गोवा गव्हर्नमेंट, द चीफ मिनिस्टर ऑफ गोवा, ते सुद्धा महादई बचाव अभियानामध्ये साखळीमध्ये होते. त्यांनी जर हे सिरियसली घेऊन द एंटायर ऑल पार्टी डेलिगेशन हे सगळं घेऊन आणि स्टेट वाईड आंदोलन जेव्हा लोक करणार नाहीत, जेव्हा गोव्यातील लोक, मग ते कुठल्याही स्टेटचे असो, गोव्यात राहणारे लोक जेव्हा रस्त्यावर येत नाहीत, आम्ही अनेक वेळा कॉल दिला आहे, लोक किती वेळा बाहेर येतात, दॅट इज अ बिग क्वेश्चन मार्क. जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहील आणि असंच आम्हाला परत वी विल हॅव टू वी आर फ्रस्ट्रेटेड ओव्हर दिस इश्यू. म्हणजे एकूणच महादई वाचविण्यासाठी लोकलढा, लोकशक्ती पुढे येणं किती आवश्यक आहे. आणि ती आली नाही तर महादईचं अस्तित्व जसं संपेल तसंच इथल्या लोकांचं अस्तित्व देखील धोक्यात येईल, अशा प्रकारचा इशारा प्राध्यापक प्रज्वल साखरदांडे इथं देत आहेत. ही चर्चा आम्ही पुढे नेणारच आहोत. वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा इन गोवा 24 तास. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहेत प्राध्यापक प्रज्वल साखरदांडे, गोव्यातील ज्येष्ठ पर्यावरणवादी, आणि आम्ही चर्चा करतो आहोत आजच्या बहुचर्चित महादई या विषयावर.
सर, आपण एकूण यावर काय उपाय आहे, म्हणजे कायदेशीरदृष्ट्या, आंदोलनाच्या दृष्टीने आणि सरकारच्या बाजूने, याचं तुम्ही विश्लेषण केलं. महादई हे केवळ पाण्याचं पात्र नाही, तर तिला जीवनदायिनी म्हटलं जातं आणि एक संपन्न असा पर्यावरणीय वारसा तिने गोव्याला दिलेला आहे. जर समजा महादईचं पाणी वळवलं गेलं तर महादई संपुष्टात आल्यानंतर गोव्यातल्या पर्यावरणावर, इथल्या संस्कृतीवर, इथल्या पुरातत्वीय वारशावर काय नेमका परिणाम होणार आहे? मेन परिणाम म्हणजे वॉटर, पाणी जेव्हा वळवण्यात येणार म्हणजे टुवर्ड्स मलप्रभा, जी मुख्य जीवनदायिनी आहे, लाईफलाईन आहे गोव्याची, ती आपल्याला मिळणार नाही. विच मीन्स आम्हाला ड्रिंकिंग वॉटर, जे आपण महादईचं पाणी ऑपा प्रकल्पातून तिसवाडी, बारदेज या सगळ्या तालुक्यांना पुरवतो, पाणी पुरवठा जो होतो, अँड इवन ग्राउंड वॉटर लेवल वेलमध्ये जे असतं, पाऊस पडणार नाही. ओके, सो एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन आता आज वळवलं उद्या होईल असं नाही, की स्लोली एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन होणार. गोव्याचा मेन फूड जे मत्स्य उद्योग आहे त्याच्यावर परिणाम होणार. पर्यावरणदृष्ट्या हे हानिकारक आहे. म्हणजे आता जे आपण वेगवेगळी जैविक विविधता, बायोडायव्हर्सिटी म्हणतो, ॲनिमल्स, फ्लावर्स, हे ट्रीज आणि हे सगळं जे जंगल, हे सगळं जे इकोसिस्टम आहे, जी इकोसिस्टम इज सेल्फ डिपेंडंट ऑन इच अदर, ती सगळी नष्ट होणार. सो वेन द मेन रिव्हर जर नसेल तर मग ज्याच्यावर आपण पोचले गेलो आहोत, वी आर सर्व्हायव्हिंग ऑन द वॉटर, तेच नसणार. मग डेफिनेटली गोवा विल बी ड्राय, कम्प्लिटली अ ड्राय डेझर्टेड लँड. तर आता त्याचे दुष्परिणाम उद्या होणार नाही, बट ग्रॅज्युअली होणार. सो दॅट इज द रिझन द सुप्रीम कोर्ट ऑल्सो नीड्स टू सी. आता नो कन्स्ट्रक्शन अलाउड आपण म्हणून हे सुप्रीम कोर्ट ऑर्डर आहे, पण they will do some other type of construction which does not require construction through pipeline or whatever. So that also Supreme Court should see, monitor. आता water dispute tribunal ने clearly statement दिला sharing. In spite of that, contempt petition file केल्यानंतर सुद्धा, स्टे ऑर्डर आल्यानंतर सुद्धा जेव्हा कर्नाटका सरकार is going ahead with it, which means politically they have a heavy weight. Because of politics this is happening, because they are giving 28 MPs, the central government is bowing to the pressure of Karnataka. It is very clear. Neither how they are defying the Supreme Court. म्हणजे is the central government more powerful than Supreme Court? Are they more powerful than Constitution? So which means we are living in what kind of a, म्हणजे this is chaos, lawlessness, anarchy का situation आहे. So that is why we, apart from all this, मी अपील करतो या माध्यमाद्वारा, इन गोवाच्या माध्यमाद्वारे, की ऑल द पीपल, सगळ्या लोकांनी, जसा स्वातंत्र्य लढा झाला भारताचा, गोव्याचा, तसा हा लढा आहे. सो सगळ्या लोकांनी एक, विदाउट फॉरगेटिंग पॉलिटिक्स, कुठली पार्टी वगैरे काहीच हे न म्हणता, टुगेदर येऊन हा लढा आम्ही लढवला पाहिजे. आणि जेव्हा आम्ही कॉल देणार, किंवा 16 तारखेला आम्ही असं डेडलाईन म्हटलं आहे, किंवा 16 तारखेला जेव्हा वी आर गोइंग टू कॉल अ स्टेट वाईड आंदोलन, एव्हरीबडी शुड कम ऑन द स्ट्रीट्स ऑफ गोवा, वेदर इज अ गोवन ऑर फ्रॉम कर्नाटका. जे कर्नाटकातील लोक इथे आहेत त्यांना सुद्धा मी अपील करतो, कारण ते गोव्यातील आहेत. आता ते गोव्यावर नाहीतरी पाणी वळवण्याचा खानापूरला सुद्धा धोका आहे, कणकुंबीला धोका आहे. तिथले लोक, आम्ही त्यांच्याकडे इंटरॅक्ट केलो, तो लोंडाचा मिस्टर MLA पाटील, त्याच्याशी इंटरॅक्शन. सो दे आर शॉक्ड. सो दे आर ऑल्सो गोइंग टू सफर. सो गोव्यात जे लोक आहेत, टोटल हुएवर इज लिव्हिंग इन गोवा, दे शुड ऑल कम आउट ऑन द स्ट्रीट्स अँड सेव्ह महादय, सेव्ह द लाईफलाईन, सेव्ह द जीवनदायिनी ऑफ गोवा. एकूण जर आपण चित्र बघितलं तर राजकीय दृष्ट्या कर्नाटक गोव्याच्या कितीतरी प्रबळ आहे. तुम्ही म्हणाला तसं 28 खासदार कर्नाटककडे आहेत आणि गोव्याकडे केवळ 2. राजकीय दृष्ट्या तर हे पूर्णपणे विषम चित्र आहे. तर तुम्ही कितीही दबाव वाढवलात, अगदी लोकांनी रस्त्यावर येऊन सरकारला अगदी जेरीस आणलं, तरीही ही ताकद तुम्ही केंद्र सरकारला कशी दाखवू शकाल? आता गोव्याचा जर इतिहास बघितला किंवा कुठल्याही राज्याचा इतिहास बघितला, जेव्हा जेव्हा लोक रस्त्यावर आले, वेदर इट इज तेलंगणा और कुठलंही राज्य असू दे, जेव्हा लोक रस्त्यावर आले, म्हणजे टोटल
जे सगळे लोक जेव्हा रस्त्यावर उतरणार, जेव्हा गोवा बचाव अभियान झालं ते रिजनल प्लॅनसाठी, किंवा असे अनेक आंदोलनं झाली आहेत, कोकण रेल्वेचं झालं, नंतर अनेक SEZचं झालं, जेव्हा लोक उतरणार रस्त्यावर आणि जेव्हा सेंट्रलला कळणार की इट इज अ पीपल्स, जेव्हा पीपल्स मुवमेंट, पॉलिटिकली वी मे गिव्ह 1 MP or 2 MP, दॅट इज डझंट मॅटर, जेव्हा लोक रस्त्यावर येऊन म्हणणार की आम्हाला ॲक्च्युली त्याची गरज आहे पाण्याच्या पिण्याची, नॉट कर्नाटका गव्हर्नमेंट हॅज अदर सोर्सेस, बेनिहल्ला आहे, दे कॅन डायव्हर्ट दॅट वे. सो हे जेव्हा हे सेंटरनी लक्षात घ्यायला पाहिजे की गोव्याला पिण्याच्या पाण्याची गरज आहे, कर्नाटकाला नाही आहे. सो दे आर लॉबिंग इरिगेशन, शुगर प्लांटेशन याच्यासाठी. सो दॅट शुड स्टॉप. सो पीपल, सो आता एकच मुद्दा आहे की जेव्हा लोक रस्त्यावर उतरणार इन लार्ज नंबर्स, तेव्हाच हे आंदोलन सक्सेसफुल होऊ शकतं, नाहीतर आपण मादई गमावून बसणार असं मला वाटतं. सेव मादई सेव गोवा या फ्रंटच्या माध्यमातून तुम्ही आता पुढे येतच आहात, तर तुम्हाला असं वाटतं की या माध्यमातून सगळ्या पर्यावरणवाद्यांना तुम्हाला एकवटता येईल आणि हा मादईचा लढा आपल्याला पुढे नेता येईल? आपण अनेक घोषणा देऊ शकतो, भाषणं देऊ शकतो, काही हे करू शकतो, पण पीपल शुड लिसन ना. लोक जेव्हा सक्रिय होणार, जेव्हा लोक आंदोलनात पडणार, लोक आंदोलन इज इम्पॉर्टंट. सो आम्ही अवेअरनेस, आता किती अवेअरनेस म्हणून करणार, मादई हीच मांडवी आहे हे सुद्धा काही लोकांना अजून माहीत नाही. सो दे डोंट कनेक्ट. सो इफ यू वॉन्ट टू सेव्ह युअर लाईफ, इफ यू वॉन्ट टू ड्रिंक वॉटर, if there should be a regular supply of water in your tap, then you have to come on the streets. That is the only solution, is we have to come on the street in large number. And I also thank the press, because press has always supported. आणि या पुढेही इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया ह्यांनी आम्हाला सपोर्ट करायला पाहिजे, आणि दे शुड गिव्ह मोर कव्हरेज टू मादई, अँड दे शुड मेक इट अ ह्यूज मूवमेंट ऑल्सो. सो लोक आंदोलन इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ देर इज नो लोक आंदोलन, इट विल नॉट बी सक्सेसफुल. म्हणजे एकूणच महादईचा लढा अजूनही जिंकता येतो, परंतु त्यासाठी हा लढा लोकांच्या जीवन मरणाच्या प्रश्नाशी जोडला गेला पाहिजे. कारण पाणी संपणार आहे, त्या बरोबरच गोव्यातली बायोडायव्हर्सिटी संपणार आहे, आणि एकूणच महादईचं पाणी वळविल्यानंतर या संपूर्ण जीवन व्यवस्थेवर त्याचा परिणाम होणार आहे. ही जाणीव जेव्हा तीव्र होईल आणि त्यातून जर लोक आंदोलन वेगाने पुढं आलं, तर निश्चितपणे कुठल्याही सरकारला त्याचा फेरविचार करावा लागेल. अशा प्रकारचा आशावाद प्राध्यापक प्रज्वल साखरदांडे सर इथं व्यक्त करतात. सर, आपण मुद्दाम आमच्या दर्शकांसाठी महादईबद्दलचं हे सगळं वास्तव मांडलत, त्याबद्दल आपला आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू.